नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी 6:15 झालेत, ऑफिसमध्ये आहे, घरी जायला निघतोय आणि डेलीसारखा संध्याकाळी मी ब्लॉग चालू करतोय. तर चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत, निघूया मग आपण. डेलीसारखा आपला पंचिंग करतोय, आउटची झाले, लाईटी बंद करून घेतो. चला मग निघालोय आता. तर मंडळी निघालोय ऑफिसमधनं. आता आपण डायरेक्ट घरी भेटू. तर मला रिक्षाची वेट करायला लागेल, रिक्षा लगेच भेटत नाही. तर चला मग आपण घरीच भेटू. तुमच्या पण घरात असे नमुने आहेत काय? हा, आमच्या घरात हा नमुना एक आहेच. काम तर करतो पण चपात्या करपवून टाकतो हे पूर्ण. इथं घरी पोचलोय, फ्रेश झालोय, बसलोय इथे. पण आयुष्यामध्ये कधी कोणी न्यूजपेपर वाचला नाही, ते वाचतायत. मी तुम्हाला ते दाखवतो. आयुष्यात कधी न्यूजपेपर वाचला नाही, त्या आई घेऊन आली तर वाचायला लागले. ही अशी माणसं आहे बघ. इथे एक पडद्या मागे लपलाय, एक संडासात घेतलाय गेलाय आणि आता माझ्या बेडरूम मध्ये गेलाय. तरी पातळ सोडून डोक्यावर घेऊन बसलोय बघा इथे. बघा दोन हे दोन. हे बरं इकडे तू पण न्यूजपेपर असते. जास्ती नाटक करू नको, बसून खा बस. अशी काय बघते रे रागाने तू? अशी रागाने काय बघते? हा, रागाने, हा, रागाने काय बघते? रागाने काय बघते? पडला बघ तुझा. तोंड बघा. हे आईला दे जा, त्या आईला दे जा, जा देऊ नये. आई रे, आईला त्या आईला दे. आईला द्यायला चालले समोरच्या. गेलं समोर, गेलंय आतमध्ये. काय करते तू? गय ए मम्मीचं शेपूट, ए मम्मीचं शेपूट. हे मम्मीचं शेपूट आहे. चाय नाही प्यायची, फक्त चाय बिस्किट खायचं. हा, तेवढंच कळलं का? चाय नाही प्यायची ना. ए पिल्लू, हळू हळू हळू. हे काय होतं? तर मंडळी ह्या कारणामुळे मला डबा भेटत नाही. ह्या कारणामुळे. हे सकाळचं 5 ते 6 वाजता उठतं आणि रडत बसतं मोठे. कसं रडते? कशी रडते? रडून दाखव. कशी रडते दाखव त्यांना. मोठ्याने 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 रडत. हे काळी माता कशी करते? काळी माता कशी करते? रावी मस्त करते. करून दाखव, दाखव कशी करते. दाखव काळी माता कशी करते. दाखव. जीप काढ, डोळे मोठे कर. म्हणजे इथे बघा रावी माझी माऊली बघते. डोळे नाही ना तोंड हलत. कशी बघते. हे माऊली चालू आहे, हे बघते. बघा काय बनवलं दाखवतो तुम्हाला ताटात. तर चपाती,
कोबी जवळ्याची भाजी आहे, डाळ भात आणि लोणचं आहे. तर या मग जेवायला. तर मंडळी हेतवीला झोप येते, तिची दाढ दुखते दुपारपासून. तर लहान पोरांना दाढीवरती काय उपाय असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. ती नुसती दाढ दुखते फक्त दाढ दाबा दाबा करते, गाल दाबा तिचं असं असं. तर आता झोपली आहे ती शांत जरा. तर असं काय असे लहान पोरांचं औषध तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, जसं मला आणायला. तर मित्रांनो आताच रडून रडून झोपली आहे, ती दाढ खूप दुखते. तुमच्यामध्ये कोण मोठा अनुभवी असेल तर प्लीज सांगा तसं औषध आणायला तिला. आणि लहान पोरांना त्रास झाला ना तर ती लवकर जास्त झोपत नाहीत, सारखे उठत राहतात. तर प्लीज कमेंट करून सांगा अशा औषधाचं कुठलं असेल तर. तर मंडळी माझ्या पोरीची तब्येत ठीक नाही आहे, तर मी हा ब्लॉग आज इथेच एंड करतो आहे. आणि मन नाही करायचं पुढे ब्लॉग करायचं ती या तब्येत ठीक नाहीमुळे. तर जास्ती मोठे ब्लॉग मी तुम्हाला दाखवू शकत नाही, तर मी माफी मागतो. आणि मी प्रयत्न करीन की तुमच्यापर्यंत चांगले चांगले ब्लॉग पाठवायचे. तर अजून काय बोलू तुम्हाला, मी एवढंच बोलेन की तुमची सपोर्ट मला खूप गरज आहे. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.